आता या रक्षाबंधनला बाहेरून विकत मिठाई किंवा बर्फी आणण्यापेक्षा घरीच 1 वाटी दुधापासून चॉकलेट बर्फी बनवूया। तर हीच चॉकलेट बर्फी कशी बनवायची ते बघूया। पण व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। अगदी पटकन ही बर्फी तयार होते आणि अगदी असे दाणेदार ही बर्फी तयार होते आणि कळणार पण नाही की ही बर्फी घरी बनवलेली आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथं सुरुवातीला बाउलमध्ये मी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेलं आहे। त्यानंतर ज्या वाटीने मिल्क पावडर घेतली त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। दूध हे नॉर्मल दूध गरम करून थंड केलेलं दूध आहे। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार साखर घालून घ्यायची। इथं मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। मी तर अर्धी वाटी साखर वापरलेली आहे। आता आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पूर्णपणे ही साखर अशी या दुधामध्ये आणि मिल्क पावडरमध्ये पूर्णपणे आपल्याला ही साखर अशी विरघळून घ्यायची आहे। साधारण 1-2 मिनिट आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यातील साखर सगळी विरघळलेली आहे। आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये साधारण 1-2 चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप घातल्यानंतर आता आपल्याला हे बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस आपल्याला लो करायचा आहे आणि लो गॅसवर एक साधारण आपल्याला हे मिनिटभर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी जास्त वेळ नाही, फक्त 1 मिनिटभर सुरुवातीला आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। कंटिन्यू याला सतत असं हलवत राहायचं आहे, नाहीतर हे भांड्याला आपलं चिकटून बसू शकतं। त्यामुळे कंटिन्यू याला 1 मिनिटभर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता 1 मिनिटभर झालेलं आहे। आता यामध्ये 1-2 चमचे मी कोको पावडर यामध्ये घालून घेतलेले आहे। 1 वाटी मिल्क पावडरसाठी मी इथं 2 चमचे कोको पावडर घालून घेतलेले आहे। आता पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही आत्ता घालण्याऐवजी तुम्ही सुरुवातीला ज्यावेळी आपण दूध मिल्क पावडर ज्यावेळी एकत्र केलं त्यावेळी देखील तुम्ही जर कोको पावडर 2 चमचे त्यामध्ये जरी घालून सगळं मिक्स केलं तरी चालेल। आता आपल्याला लो गॅसवरच हे 4 ते 5 मिनिट आपल्याला असंच सतत असं हलवत राहायचं आहे। गॅस फुल करायचा नाही, नाहीतर मिश्रण आपलं चिकटू शकतं। त्यामुळे लो गॅसलाच आपल्याला हे छान असं 4 ते 5 मिनिट आपलं जोपर्यंत हे बॅटर घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच असं हलवत राहायचं आहे। आता तुम्ही बघू शकता जसजसा वेळ जाईल तसतसं हे बॅटर थोडंसं घट व्हायला लागलेलं आहे। आता अजून आपल्याला हे थोडंसं मिश्रण दाटसर करून घ्यायचं आहे। आता जवळजवळ एक 4 ते 5 मिनिट होत आलेले आहेत। तुम्ही बघू शकता की बॅटर आपलं छान असं थिक झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही सुद्धा बघू शकता की अशा पद्धतीने छान असं आपलं बॅटर हे झालेलं आहे। आता पुन्हा 1 मिनिटभर आपण याला अजून थोडंसं याला मिक्स करून घेऊया। आता मगापेक्षा थोडंसं आता हे पुन्हा घट्ट झालेलं आहे। आता या स्टेजला मी गॅस इथं बंद करणार आहे। आता आपलं मिश्रण हे छान असं सेट झालेलं आहे आणि अशा पद्धतीचीच आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे। आता इथं मी गॅस बंद केलेला आहे। त्यानंतर एका प्लेटवर मी बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं मी बटर पेपरला तूप लावून घेतलेलं आहे आणि याच्यावर आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पटकन हे असं पसरून घ्यायचं आहे। आता तुम्ही याच्यावर वरून ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता। इथं मी ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत, प्लेनच ठेवलेलं आहे। त्यानंतर मी हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये 1 तास ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर आपण याच्या वड्या कट करतोय, म्हणजे बर्फी कट करतोय। जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर बाहेर एक साधारण 2 तास आपल्याला हे ठेवावं लागेल, म्हणून मी फ्रीजमध्येच याला 1 तास सेट होण्यासाठी ठेवलं होतं। त्यानंतर आपल्या या बर्फ्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला मी एक मोडून देखील दाखवते। अगदी अशी दाणेदार ही बर्फी तयार होते आणि कळणार देखील नाही की आपण ही घरी बनवलेली आहे। अशी एकदम ही टेस्टी अशी भारी बर्फी तयार होते। तर या रक्षाबंधनला तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने 1 वाटी दूध आणि 1 वाटी मिल्क पावडरपासून नक्कीच तुम्ही चॉकलेट बर्फी घरच्या घरी तयार करून बघा। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।